वाल्मिक कराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसमध्ये आला आणि त्याने आत्मसमर्पण केलं त्या गाडीच्या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घई। कराड ज्या गाडीतून पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये पोहोचले होते हीच ती गाडी आहे। जर आपण बघितलं तर MH23 BG 2231 याच गाडीतून वाल्मिक कराड या ठिकाणी पोहोचलेले होते। या गाडीतून हे सगळे आलेत। दादा, ही आपली गाडी आहे? नाही नाही, कुणाची? म्हणजे या गाडीतून थेट ते आले इथं? ही गाडी नव्हती, दुसरी गाडी होती। अहो, या गाडीतून ते उतरले? आपण या गाडीमध्ये होता? आपण ते सीआयडी ऑफिसला देखील होता? आपण जर बघितलं तर हीच ती गाडी आहे। या गाडीमध्ये 3 जण होते। आपण जर बघितलं तर ही ती स्कॉर्पिओ गाडी आहे महिंद्रा कंपनीची MH23। अर्थात जर आपण बघितलं तर ही बीडची गाडी आहे। बीड पासिंग आहे या गाडीचं। BG 2231 या गाडीवर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही नवीन गाडी आहे। याच गाडीमध्ये वाल्मिक कराड बसून त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता ही गाडी पोलिसांनी खरं तर थांबवायला हवी होती, कारण याच गाडीतून ते जाऊन तिथं सरेंडर झालेले आहेत। मात्र ती गाडी तशीच सोडून देण्यात आलेली आहे आणि ही रस्त्यावर फिरतीये पुण्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये। जर आता आपण बघितलं तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ही गाडी सध्या आहे। आपण जर बघायचा प्रयत्न केला, दादा ही कुठून आली? म्हणजे अर्थात बीडची गाडी आहे ही? हमें नहीं पता है भाई, हम बाहरी। अच्छा, जर आपण बघितलं तर हे लोक इथं जर आपण ते सांगायला तयार नाही नक्की ही गाडी कुणाची आहे। मात्र हीच ती गाडी आहे जी आपण दाखवतोय। या गाडीतूनच सध्या काही वेळापूर्वी जे वाल्मिक कराड आहे आणि काही लोक, जवळपास 3 लोक सोबत होती त्यांच्या, आणि ती गाडी आता आपण बघतोय। सध्या आपण विचारायचा प्रयत्न करतोय मात्र ते कुणीही सांगायला तयार नाही। मात्र जर आपण बघितलं तर MH23 अर्थात ही बीडची गाडी आहे। बीडमधून ही गाडी या ठिकाणी आलेली आहे। BG 2231 याच गाडीतून वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या त्यांच्यावर त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। वेगवेगळे अधिकारी त्या ठिकाणी आहेत। दादा, आम्ही तुम्हाला विचारतोय, बीडची गाडी आहे, तुम्ही याच गाडीतून आलात? अहो, ते कराड सुद्धा याच गाडीतून आले? चुकीचं आहे, त्या गाडीत नाही। तुम्ही सोबत औषध द्यायला गेलता? नाही नाही, का? कुठं तुम्ही कुठं होते 2 दिवस? मग ही गाडी का पळवताय तुम्ही? पोलिसांना का नाही दिली तुम्ही ही गाडी? जर आपण बघितलं तर याच गाडीतून ते आलेले। सध्या ही रस्त्यावर फिरतीये, बोलण्यासाठी नकार देत आहेत। MH23 BG 2231 याच गाडीतून ते आलेले होते आणि अशा पद्धतीने ही गाडी रस्त्यावर फिरतीये। खरं तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ही गाडी देखील थांबवणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं। या गाडीतून कोण कोण आलं हे देखील त्यांना माहिती असायला हवं। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार 2 माजी नगरसेवक देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आलेले होते आणि आता आपण जी गाडी दाखवत होतो ती गाडी MH23 अर्थात ही बीडची गाडी आहे। बीड गेले 22 दिवस याच गाडीतून ते सगळीकडे फिरत होते आणि आज जेव्हा ते सीआयडी ऑफिसमध्ये पुण्यात सरेंडर झाले येऊन, याच गाडीतून ते तिथं आलेले होते आणि आता आपण बघतोय त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ही गाडी घेऊन पुण्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरतायत, कुठेतरी पळण्याचा प्रयत्न करतायत। सीआयडी देखील अधिकाऱ्यांनी ही गाडी त्यांची थांबून घ्यायला हवी, कारण या गाडीमध्ये नेमकं काय काय आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता आपण बघतोय ज्या गाडीतून वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर होण्यासाठी पोहोचले होते ती हीच गाडी होती। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। तर आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अपडेट्स देत होते आणि त्यांनी दृश्यांमध्ये जी गाडी दाखवली होती त्याच स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिक कराड हा 22 दिवसांच्या नंतर सीआयडी ऑफिसमध्ये आला होता। त्याच्यासोबत 2 नगरसेवक सुद्धा असल्याची माहिती मिळते आहे। मात्र ही गाडी पोलिसांनी का ताब्यात घेतली नाही असा प्रश्न सुद्धा आता निर्माण होतोय, कारण ही गाडी सध्याची जी दृश्य आपण बघत होतो ही गाडी सध्या पुण्यामधल्या शिवाजीनगरच्या रस्त्यावरती फिरत होती। अनेकांनी या गाडीबद्दल बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। वाल्मिक कराड यांच्यासोबत नेमके कोण कोण आले हे सुद्धा जाणून घेणं पोलिसांना महत्त्वाचं वाटलं नाही का? गाडी स्वतःच्या ताब्यात ठेवणं याकडे पोलिसांनी का नेमकं दुर्लक्ष केलं असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। वाल्मिक कराड ज्या गाडीमधून आला त्याचे डिटेल्स आता ABP माझाच्या हाती आलेले आहेत। गाडीच्या मालकाचं नाव अनिता शिवलिंगम मोराळे असं असल्याचं कळतंय। शिवलिंगम मोराळे हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याची ही माहिती समोर येते आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।